चिपळूण शासकीय विश्रामगृहात माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष परिमल भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप अध्यक्ष सतीश मोरे यांच्यावर आसूड ओढले. नुकत्याच नगरपालिकेच्या पार पडलेल्या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी माजी नगरसेवक परिमल भोसले यांचे पक्षातून निलंबन केल्याची घोषणा केली. मात्र या कारवाईनंतर पत्रकार परिषदेत परिमल भोसले यांनी जिल्हाध्यक्षांवर आणि स्थानिक पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप करून आरोपांची सरबत्ती केली. उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांना आमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला, कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ही कारवाई केली, असे प्रश्न परिमल भोसले यांनी पत्रकार परिषदेत विचारले. आणि हा महिना आहे आज फेब्रुवारी, म्हणजे 4 महिन्यानंतर इथला कोण जिल्हाध्यक्ष आहे, तो जिल्हाध्यक्ष आहे, तो मंदबुद्धीचा आहे असं मी म्हणेन, किंवा त्याला अक्कल शून्य आहे असं मी म्हणेन. त्याने अकलेचे तारे परवा तोडलेत, ते तुमच्या माध्यमातून ते दिसलेत. ज्यावेळी पक्षातून निलंबन आणि हकालपट्टी कशी करतात, का करतात, ते कदाचित त्या जिल्हाध्यक्षाला माहिती नसावं. त्या पक्षाची निष्ठा, पक्षाची ध्येयधोरण, पक्षाचे विचार त्या जिल्हाध्यक्षांना माहिती नाही आहेत. भारतीय जनता पार्टी हा 1 वर्षापूर्वी एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत होता. पण 1 वर्षानंतर किंवा थोडक्यात म्हणायला लागेल की आम्ही बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा महापूर आलाय. मोठा महापूर आलाय म्हणजे जत्रा भरले. आओ जाओ तुम्हारा घर हे भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या चालू आहे. पण मी त्या जिल्हाध्यक्षाला सांगतो की ज्यावेळी चिपळूणमध्ये महापूर आला, तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो, लोकांच्या घराघरात पोचलो. त्यावेळी महाशय जिल्हाध्यक्ष कुठच्या बिळात लपले होते. त्यांनी जाहीर करावं. आम्ही ज्यावेळी पक्षाचा पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देतो आणि 4 महिने मी भारतीय जनता पार्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, मी त्यांच्या कुठच्या कार्यालयामध्ये जात नाही. मी काय सुधीर पानकर काय किंवा मॅडम काय, सुरेखा केराडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा केराडे, त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जात नाहीये, त्यांच्या मीटिंगला जात नाहीये. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जी झाली, त्या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय नाहीये. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीकडे एक लिस्ट असते ऑफिसमध्ये, कोण आलं, कोण गेलं, आला किती वाजता, गेला किती वाजता, हे बुक असतं. त्याच्यामध्ये आमच्या सह्या जर दिसल्या, आम्ही जर कुठच्या कार्यक्रमाला दिसलो किंवा कुठच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सक्रिय दिसलो, तर मी या जिल्हाध्यक्षाला माझ्याकडून ₹1,00,000 रोख बक्षीस देईन. आम्ही पक्षाचा राजीनामा दिलाय, पक्षाचा पदाचा राजीनामा दिलाय, अपक्ष लढवलंय, हे जग जाहीर आहे. मग तुम्ही ही का, हे सूडबुद्धीचं राजकारण. इथं आता फॅड काय झालाय की इथून उठतात, एक 15-20 जण गाड्या काढतात, मुंबईत जातात, फोटो सेशन करतात, कोण निवडून आला की तिथे राहतात, फोटो सेशन करतात आणि इकडे येतात. हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम कमी, रील्स जास्त आणि फोटो सेशन जास्त चालू आहे. भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. त्या पक्षावरती मी काय बोलत नाही. पण मी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांना सांगू इच्छितो की जे आता चिपळूणमध्ये राजकारण चालू आहे, ते गलिच्छ प्रकारचं राजकारण चालू आहे. हकालपट्टी कोणाला करायला पाहिजे त्यांनी? पहिली गोष्ट म्हणजे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते उत्तरचे आहेत आणि आम्ही आहोत ते दक्षिणचे पदाधिकारी होतो. त्यामुळे दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे ह्या उत्तरच्या जिल्हाध्यक्षाला आम्हाला राजीनामा घ्यायचा किंवा हकालपट्टी करायचा किंवा निलंबन करायचा अधिकार कोणताच नाही. त्याला जर माहिती नसेल जिल्हाध्यक्षाला, तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं एक 3-3 महिन्याने प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण घेऊन त्यांनी करावं. कुठे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठचाही प्रभारी नसतो. आम्ही पण 8 वर्ष काम केलंय त्या पक्षामध्ये. कुठचाही प्रभारी नसतो आणि त्याला देण्याचा अधिकार काही नाहीये. कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी जे काय केलंय, ते कोणाच्या सांगण्यावरून केलंय ते त्यांनी एकदा जाहीर करावं. ज्यावेळी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या, लांजामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांना, निष्ठावंत पदाधिकारी, यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष लढले. संगमेश्वर देवरुखमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अपक्ष लढले. रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी तिकीट मिळालं नाही म्हणून अपक्ष लढले. अपक्ष लढल्यावरती लांजा, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी ह्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ह्या माणसाने का केली नाही? ह्या जिल्हाध्यक्षाने
ह्या लोकांची अकलपट्टी का केली नाही? फक्त तिघा चौघांचीच का अकलपट्टी केली? याचा अर्थ हे जे काय आहे ते सूडबुद्धीने केलेलं राजकारण आहे. आरेला का रे आम्हाला पण करता येतं, ऍक्शनला रिॲक्शन आम्हाला पण देता येते. तुम्ही सुरुवात केलेत, आता आम्ही त्याचा एंड करू. तुम्ही माझं वैयक्तिक राज त्या जिल्हाध्यक्षावर नाही आहे, माझे संबंध चांगले आहेत. पण कुठं आता मला एक सांगा, तुम्हाला निलंबनच करायचं होतं ना? अजूनही मला निलंबनाचं पत्र आलेलं नाही. माझ्याबरोबर सुधीर पानकर आहे, त्याला अजून निलंबनाचं पत्र आले नाही. फक्त तिकडून आले स्वतःच क्रेडिट वाढवण्यासाठी. जे काय या जिल्हाध्यक्षासारखे हायवेचे झाडं तोडायचं कॉन्ट्रॅक्ट नाही. माझं जो काय हायवेचा स्क्रॅब आहे तो स्क्रॅब उचलायचं माझं काम नाही. माझं हायवेला जो काय मातीचा भराव येतो तो मातीचा भराव उचलून त्याचा महसूल बुडवण्याचं माझं काय काम नाही. माझे कुठे सफाई कामगारांचे ठेके नाहीत. माझं कुठे वाळूचं कॉन्ट्रॅक्ट नाही. माझं कुठे रेल्वेच्या कामामध्ये पार्टनरशिप नाही आहे. हे त्यांनी ध्यानात धरावं. माझ्यावर तुम्ही सूडबुद्धीने तुम्ही राजकारण करायला सुरुवात केलीत, तर मी तुमच्यावरती पण जर आरेला कार्य करायचं असेल तर मी आरेला कार्य पण करेन, ऍक्शनला रिॲक्शन पण नक्की देईन. कालच तुमचे जे शहर मंडळ अध्यक्ष आहेत त्यांनी माझे जिल्हाध्यक्षांना फोन करून असं विचारलं की बाबा मला तर वाटलं होतं तुम्ही जिल्हाध्यक्ष परत व्हाल, माझी इच्छा होती तुम्ही जिल्हाध्यक्ष परत व्हायची. म्हणजे बघा या शहर मंडळ अध्यक्षाची तुम्ही आता हकालपट्टी करणार का? त्यांचं निलंबन करणार का? तुमच्या भाजप पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते मला सांगतात की तुमच्यावर जी कारवाई केली ती आम्हाला पटलेली नाहीये. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मी कुठच्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीये, कुठच्याही कार्यक्रमात नाहीये, तरी ही केलेली या जिल्हाध्यक्षांनी बुद्धीची मला त्याच्यात कीव करायची वाटते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.